जग बदलण्यासाठी मोठे निर्णय नाही तर लहान बदलांची गरज असते आणि हेच ॲटॉमिक हॅबिट्स आपल्याला शिकवतं. जर तुम्ही दररोज 1% चांगले बनलात तर वर्षभरात तुम्ही स्वतःचं नवीन रूप पाहाल. चला मग जाणून घेऊया सवयींचं सामर्थ्य ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तकाच्या माध्यमातून मराठीतून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकाचा सविस्तर मराठीत सारांश पाहणार आहोत. या पुस्तकाचे लेखक जेम्स क्लिअर आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म सवयींचं सामर्थ्य, यशाचा वैज्ञानिक मार्ग, 1% सुधारणेने आयुष्य कसे बदलू शकते हे सर्व या पुस्तकाच्या मार्गदर्शनाखाली जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ प्रेरणादायी, माहितीपूर्ण आणि मराठीतून समजण्यास सोपा आहे. सूक्ष्म सवयींची ताकद. लहान रोजच्या सवयीतून मोठा बदल घडतो. 1% सुधारणेचा परिणाम कालांतराने मोठा होतो. सुरुवातीला फरक जाणवत नाही, पण सातत्य ठेवले की यश नक्कीच मिळतं. याचे उदाहरण पाहायचे झाले तर, जर तुम्ही दररोज 10 मिनिटं चालणं सुरू केलं तर एका वर्षात तब्येत, ऊर्जा आणि सवय सर्व बदलतं आणि तुम्हाला एक नवीन बदल जाणवायला चालू होतो. दुसरा मुद्दा म्हणजे सवयी आणि आपली ओळख. सवयी फक्त कृती नसतात, त्या आपली ओळख घडवतात. मी वाचन करतो ऐवजी मी वाचक आहे असा विचार केल्याने ती सवय आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग बनते. याचे उदाहरण जर पाहायला गेले, मी दररोज ध्यान करतो या सवयीने मी शांत आणि एकाग्र माणूस आहे अशी ओळख तयार होते. त्यामुळे तुमच्या सवयीमुळे तुमची वेगळीच ओळख तयार होते. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगल्या सवयी आत्मसात करायला पाहिजेत. जेव्हा तुम्हाला कोणतीही सवय निर्माण करायची असते त्यासाठी तुम्हाला 4 टप्पे असतात. तर सवय कशा तयार होतात हे 4 टप्प्यावर आधारित आहे. संकेत, इच्छा, कृती आणि बक्षीस. हे चक्र पुन्हा पुन्हा झालं की सवय आपोआप तयार होते. संकेत, कुठली गोष्ट सवय सुरू करते. इच्छा, आपल्याला ती का हवी वाटते. कृती, आपण नेमकं काय करतो. आणि बक्षीस, त्यातून मिळणारा आनंद. उदाहरण बघायला गेलं तर फोन वाजतो हा एक संकेत झाला. माहिती पाहण्याची इच्छा होते, ही इच्छा आहे. फोन उघडतो ही कृती झाली. मेसेज बघून जे समाधान मिळते ते बक्षीस झाले. तर तुम्हाला जीवनामध्ये कोणतीही सवय लावायची असेलच तर तुम्ही या 4 टप्प्यांनी त्या सवयीला आत्मसात करू शकता. सवय दृश्यमान असावी. दृश्यमान असावी म्हणजे काय, तर ते तुमच्या नजरेसमोर असावी. चांगली सवय लागलीच असेल तर ती नेहमी आपल्या नजरेसमोर असली पाहिजे. दृश्य संकेत आपल्याला कृती करण्याची आठवण करून देतात. म्हणजेच ह्याचं उदाहरण जर पाहायला गेलं, जर तुम्हाला पुस्तक वाचायची सवय लावून घ्यायची असेल तर तुम्हाला तुमच्या उशीजवळ किंवा तुमच्या टेबलवर पुस्तक ठेवावे लागेल, जेणेकरून जेव्हा कधीही तुम्हाला ते पुस्तक दिसेल तेव्हा तुम्ही ते पुस्तक वाचाल. सुरुवातीला कमी वाचाल, 1 पान वाचाल, 2 पान वाचाल आणि जसं जसं तुम्हाला त्याच्यामध्ये रस वाटेल तेव्हा तुम्ही त्यामध्ये तुमचं वाचन वाढवू शकता. कृतीची स्पष्ट आखणी करा. मी कधी आणि कुठे ही सवय पाळणार हे आधी ठरवलं की सवय सुरू होते. याला इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन असं म्हणतात. उदाहरण जर पाहायला गेलं, मी दररोज सकाळी 7 वाजता टेरेसवर 10 मिनिट चालणार अशी ठरवलेली आखणी तुमचं मन आणि शरीर दोघांनाही तयार करते. प्रेरणा नव्हे, वातावरण महत्त्वाचं. या मुद्द्यामध्ये सांगायचा प्रयत्न करण्यात आला की आपण ज्या वातावरणात राहतो ते आपल्या सवयीवर थेट परिणाम करतं. प्रेरणा ही क्षणिक असते
पण योग्य वातावरण सातत्य निर्माण करते. उदाहरण जर पाहायला गेलं, तुला हेल्दी खाणं हवं असेल तर फळ आणि सुकामेवा समोर ठेव. चॉकलेट किंवा जंक फूड लपवून ठेव. जसं दिसेल तसंच खाल्लं जातं. आणखी जर दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर गरुडाचे अंडे जर कोंबडीने सांभाळले आणि त्यातून जर पिल्लू बाहेर आले, मोप त्या गरुडाचे सामर्थ्य उंच भरारी घेण्याचे आहे, परंतु त्याचे पालन पोषण हे कोंबडीसोबत झाल्यामुळे तो त्याचे सामर्थ्य कधीच ओळखू शकत नाही, कारण त्याच्या आजूबाजूचे वातावरण हे त्याला कोंबडीसारखे होते. म्हणून प्रेरणाच नाही तर वातावरण ही खूप महत्त्वाचे असते. इच्छाशक्तीपेक्षा अडथळा दूर करा. कधी कधी जीवनामध्ये वाईट सवयींपासून दूर राहायचं असेल तर त्याचा मोहच दूर ठेवावा लागतो. इच्छाशक्तीवर विसंबून राहिलं तर सवय मोडू शकते. उदाहरण जर पाहायला गेलं या गोष्टीचं, जर तुम्हाला रात्री उशीरपर्यंत फोन चालवायची सवय मोडायची असेल तर झोपण्याच्या आधी फोन दुसऱ्या खोलीत ठेवावा लागेल. आणि दुसरी गोष्ट पाहायला गेली तर सवयी आकर्षक बनवा. होय, सवयी आकर्षक बनवा. कारण असे की सवयी आनंददायक असल्या की त्या टिकतात. एखादी आवडती कृती दुसऱ्या सवयीसोबत जोडा. याला टेम्पटेशन बिल्डिंग म्हणतात. याचं उदाहरण जर पाहायला गेलं, तुम्हाला चालण्याची सवय लावायची आहे, मग चालताना तुमचं आवडतं गाणं ऐका. त्यामुळे मन रमतं आणि सवय सोपी वाटते. परिपूर्णतेपेक्षा सातत्य महत्त्वाचं. हो, परिपूर्णतेपेक्षा सातत्य महत्त्वाचं. परिपूर्ण सुरुवात होईल असं नाही. महत्त्वाचं म्हणजे सुरू करणे आणि सातत्य ठेवणे. जास्त नाही पण नियमितपणे. हो, सुरुवातीला सुरुवात कोणीही करतं, त्याचं मोटिवेशन हाय असतं, परंतु जेव्हा व्यक्तीला त्याचं उल्हास कमी होतो तेव्हा त्याला फक्त ते काम करायला लावणारी गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त सातत्य, कन्सिस्टन्सी. म्हणून जीवनामध्ये मोटिवेटेड राहण्यापेक्षा डिसिप्लिन राहा. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप प्रगती कराल. आणि याचे उदाहरण जर पाहायचे झालेच तर दररोज फक्त 10 पुशअप्स करा. तेवढंच पुरेसं आहे सुरुवातीसाठी. वेळ गेल्यावर 1000 होणारच आहेत. तुम्हाला व्यायामाची सुरुवात काय लगेचच मोठ्या बॉडी बिल्डरसारखं होणार नाही. तुमचं अंग दुखेल तरी पण तुम्हाला प्रयत्न करावेच लागतील आणि तुम्ही 10 वरून 1000 वर सुद्धा पोहोचताल, 100 वर सुद्धा पोहोचताल, कितीवरही पोहोचताल. तुमची इच्छा आहे तिथवर जाताल. जसे की लाखाची सुरुवात सुद्धा 1 ने होते, तसंच तुमच्या प्रत्येक ध्येयाची सुरुवात सुद्धा लहान लहान गोष्टींनीच होते. सवयी सुलभ करा. सवयी जितक्या सोप्या असतील तितक्या त्या लवकर लागतील. अडचणीतलं टाळा आणि कृती सहज बनवा. म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्या खोलीत जाऊन पुस्तक आणायचं आहे असं असेल तर तुम्ही ते पुस्तक वाचायचा कंटाळाच करणार. परंतु जर तुमच्या उशाला बाजूला जर पुस्तक ठेवलेलं असेल तर तुम्ही ते सहज हात उचलून पुस्तक घेऊ शकता आणि सहजरित्या वाचू शकता. तसंच इथे उदाहरण सांगितलेलं आहे. तुम्हाला वाचन सुरू करायचं आहे तर नेहमी पुस्तक जवळ ठेवा आणि ठरवा, मी फक्त 1 पान तरी वाचणार. आणि जेव्हा तुम्हाला 1 पान वाचून होते तेव्हा तुम्ही दुसऱ्या पानाकडे हळूहळू जाता. कमी श्रमाचा नियम. आपण नेहमी सहज पर्याय शोधतो. म्हणून सवयी जितक्या कमी कष्टदायक असतील तितक्या त्या लवकर लागतात. त्याला फ्रिक्शन कमी केलं की कृती सहज होते. फ्रिक्शन म्हणजे घर्षण किंवा अडथळा असं त्याला मानता येईल. याचं उदाहरण जर पाहायला गेलं, जर तुम्हाला व्यायाम करायची सवय लावायची असेल तर कपडे बाहेर ठेवा. सकाळी विचार न करता थेट सुरुवात होईल. 2 मिनिटांचा नियम हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे. सवयीची सुरुवात 2 मिनिटापासून केली की
की मन घाबरत नाही. सुरुवात झाली की ती सवय वाढत जाते. कोणतीही गोष्ट सुरुवातीला करते वेळेस आपले मन जरासा नकारात्मक भाव दाखवतो. त्यावेळेस जर तुम्ही या नियमाचं पालन केलं तर तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यास किंवा ती सवय आत्मसात करण्यास यशस्वी व्हाल. याचं उदाहरण जर पाहायला गेलं, जर तुम्हाला ध्यान करायचं आहे तर फक्त 2 मिनिट डोळे मिटून बसा. एवढंच ठरवलं की नंतर ते 2 मिनिट 10 मिनिट 15 मिनिटापर्यंत जातात. त्यामुळे 2 मिनिटांचा नियम खूप महत्त्वाचा आहे. कठीण वेळेत सवयी टिकवा. खराब दिवसातही सवय सुरू ठेवणं म्हणजे यशाकडे वाटचाल. काहीच न करता बसण्यापेक्षा थोडं का होईना केल्याने सातत्य टिकतं. याचं उदाहरण जर पाहायला गेलं, आज जास्त वेळ नाही म्हणून फक्त 5 मिनिट तरी तुम्ही वाचन करा. साखळी तुटणार नाही आणि मनात समाधान राहील. सवयी मोजा, मोजमापन करा. मोजता येतं ते सुधारता येतं. सवयी ट्रॅक केल्याने लक्षात राहतं की आपण कुठे आहोत आणि प्रगती दिसते. याचं उदाहरण जर पाहायला गेलं, जर तुम्ही दररोज ध्यान कराल तर कॅलेंडरवर टिकमार्क करा. सलग दिवस पाहून तुम्ही उत्साही राहताल आणि तुमचा उल्हास आणि तुमचं डिसिप्लिन कंटिन्यू होईल. समाजाचा प्रभाव. आपण ज्या लोकांत राहतो त्यांच्यासारखंच वागत जातो. चांगल्या सवयी ह्या असतील तर त्या सवयी असणाऱ्या लोकांमध्ये राहा. उदाहरणार्थ, जर तुमचे मित्र वाचन करतात, व्यायाम करतात, प्रगती करतात तर तुम्ही न कळत त्याच दिशेने जातात. स्थिरता म्हणजे यश. दैनंदिन सवयी टिकवणं हेच यशाचं गमक आहे. मोठ्या बदलांसाठी गरज नसते, सातत्य आवश्यक असतं. उदाहरणार्थ, जर दररोज 10 मिनिटं लेखन केलं तर एका वर्षात एक पुस्तक लिहून पूर्ण करू शकता. जबाबदारी महत्त्वाची आहे. जेव्हा आपण एखादी सवय इतरांसमोर जाहीर करतो तेव्हा आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. त्यामुळे सवय पाळण्याचा जोर वाढतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही ठरवलं मी 30 दिवस दररोज ध्यान करणार आणि ते तुम्ही स्टेटसला लावलं तर तुम्ही ते मोडू शकणार नाही, कारण तुम्ही ते जगाला दाखवले आहे की मी हे करत आहे आणि त्यावेळी तुम्ही माघार घेऊ शकत नाही. नैसर्गिक क्षमता ओळखा. जेव्हा आपण एखादी सवय इतरांसमोर जाहीर करतो तेव्हा आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. त्यामुळे सवय पाळण्याचा जोर वाढतो. याचं उदाहरण जर पाहायला गेलं, जर तुम्ही ठरवलं मी 30 दिवस दररोज ध्यान करणार आणि तुम्ही जर स्टेटसवर जर ते टाकलं त्यातून ते तुम्ही मोडू शकणार नाहीत. गोल्डीलॉक्स नियम. सवय फार अवघड नको आणि फार सोपीही नको. योग्य प्रमाणात आव्हान आलेली सवय मनाला रुचते. याचं उदाहरण जर पाहायला गेलं, तुम्ही 10 मिनिटं लेखन कराल, नंतर 15, नंतर 20, थोडं थोडं वाढवणं म्हणजे मजा आणि प्रगती दोन्ही. सुधारणा ही सवयींचा अंतिम टप्पा. सवयी लागल्या की आपण थांबतो, पण प्रगतीसाठी त्यात वेळोवेळी सुधारणा हवी. जेव्हा आपण जुनी सवय सुधारतो तेव्हा ती आपली ताकद बनते. उदाहरणार्थ, तुम्ही दररोज व्यायाम करतात, आता त्यात नवीन प्रकार जोडा, स्ट्रेचिंग, योगा, वजन. त्यामुळे शरीर नवीन पातळीवर जाईल. आता आपण एवढे मुद्दे पाहिले, त्यांचा निष्कर्ष सोप्या भाषेत सांगतो जेणेकरून तुम्ही सर्व मुद्दे एकत्रितरित्या लक्षात ठेवू शकाल. ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक आपल्याला शिकवतं की लहान सवयींचा प्रभाव दीर्घकाळात खूप मोठा असतो. सातत्य, सराव आणि सूक्ष्म सुधारणा यामुळे जीवनात यश मिळवता येते. चांगल्या सवयी सोप्या आणि स्पष्ट ठेवा.
वाईट सवयी लांब ठेवा आणि अडथळे वाढवा. स्वतःला जबाबदार ठेवा, ट्रॅक करा. समाज, वातावरण आणि सुरुवात यांचा उपयोग करा. यश हे उद्दिष्टांवर नव्हे तर प्रणालींवर म्हणजे सिस्टम्सवर आधारित असतं. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुमच्या सवयीप्रमाणे घडता. या पुस्तकातील मुख्य मुद्द्यांची पुनरावृत्ती करतो म्हणजे तुम्हाला सर्व एकदा रिवाईज होईल. पहिला, सवयींची ताकद. 1% सुधारणा दररोज. 2. सवय म्हणजे ओळख. मी कोण आहे यावर लक्ष द्या. 3. सवयी तयार होतात. संकेत, इच्छा, कृती, बक्षीस हे त्याचे 4 टप्पे आहेत. 4. वातावरण हे प्रेरणेपेक्षा मोठे किंवा अग्रगण्य स्थानी आहे. 5. 2 मिनिट नियम. सुरुवात करा मग वाढवा. 6. साखळी मोडू नका, सातत्य ठेवा. 7. इतरांना सांगून जबाबदारी वाढवा. 8. नैसर्गिक शक्ती ओळखा आणि वाढवा. 9. सुधारणा करत राहा सवयी जपण्यासाठी. छोट्या सवयींची मोठी ताकद. आजपासून तुमचं जीवन बदला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तेही त्यांच्या जीवनात चांगल्या सवयी लावून जीवनामध्ये प्रगती करतील आणि तुमचे वातावरण यामुळे सुधरेल.